हाय हॅलो जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे अमृता लाईफस्टाईल. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आज आम्ही आलेलो होतो पुण्यामध्ये आलेलो होतो. तर बघू शकता तुम्ही, मी आज तुम्हाला पुढे काय दाखवणार आहे ते बघू शकता. तर बघू शकता तुम्ही, आज मी तुम्हाला पुण्यातील सगळ्यात प्रसिद्ध राजवाडा दाखवणार आहे. तर बघा, पहिले मी इकडे आले होते चहा पिण्यासाठी. सकाळ आम्ही आज आलो. नंतर नाश्ता नंतर केला राजवाडा बघितल्यानंतर. तर बघू शकता इथं स्कॅन वगैरे केलं. हा पुण्यातील मी तुम्हाला प्रसिद्ध राजवाडा दाखवणार आहे. तर तुम्ही पुढे बघा. तर पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या कालखंडामध्ये बांधण्यात आलेला शनिवार वाडा 1828 साली लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झालेला होता. पण एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी, शनिवार वाडा मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचे नगरखानाचे काम आहे तेही आज जसेच्या तसे आहे. तर चला, मी पुढे तुम्हाला दाखवते की शनिवार वाड्याचे पूर्ण काम कसे आहे आणि शनिवार वाडा कसा आहे. तर चला, तुम्हाला मी दाखवते आज. तर चला, पहिला मी शनिवार वाड्यामध्ये प्रवेश केलेला होता आणि शनिवार वाड्यामधले वातावरण तर खूप छान होतं. तर तुम्ही बघू शकता, हे असं शनिवार वाड्यातले वातावरण होतं. खूप स्वच्छता आणि शांत होते. या वातावरणामध्ये अजिबात कालवा आणि गोंधळ कशाचा नव्हता. तर बघू शकता तुम्ही, मराठा दौलतशाहीचा शान असलेला अटकेपार झेंडा फडकणाऱ्या करबदार सरदारांचा पराक्रम वारसा लाभलेला शनिवार वाडा पुण्यातील शनिवार पेठेत आहे. 10 जानेवारी 1730 मध्ये भूमिपूजन करून शनिवार वाडा बांधणीला सुरुवात झाली. 22 जानेवारी 1732 मध्ये या वाड्याच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी वाड्याची वास्तुशांती सुद्धा करण्यात आली. ज्या दिवशी ही वास्तुशांती झाली त्याच दिवशी शनिवार असल्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असे नाव ठेवण्यात आले. नाव पडाले. असे म्हणतात, शनिवार वाड्याच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाला 1620 रुपये इतका खर्च आला होता. हे शनिवार वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. म्हणजे जो पहिल्या स्टार्टिंगला मी ज्या दरवाजातून आले तो दरवाजा शनिवार वाड्याचा मुख्य प्रवेश दरवाजा आहे. त्या दरवाजाला दिल्ली दरवाजा असे म्हणतात. शनिवार वाड्याचा मुख्य प्रवेश दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा. वाड्याचे बांधकाम करत असताना सगळ्यात शेवटी दिल्ली दरवाजाचे काम पूर्ण झाले. दिल्ली जिंकण्यासाठी ध्येय असल्याने हे उत्तरेला बांधण्यात आले, म्हणून त्याचे नाव दिल्ली दरवाजा असे ठेवण्यात आले. पेशवे महत्त्वाच्या मोहिमेवर जात त्यावेळी हा दरवाजा उघडला जातो. ज्यावेळी पेशवे त्यांच्या महत्त्वाच्या मोहिमेवर म्हणजे महत्त्वाच्या कामासाठी जात असे त्यावेळेस हा दरवाजा उघडण्यात येत होता. तर बघू शकता तुम्ही, वरून तर खूप छान असं इथले वातावरण दिसत आहे. खूप छान वाटत होतं इथं आल्यानंतर आणि खूप काही माहिती घेण्यासारखं होतं. तर खरंच तुम्ही सुद्धा फ्रेंड्स एकदा इथे येऊन जावा. याचे 21 फूट उंच आणि 14 फूट रुंद असलेला दिल्ली दरवाजा या वाड्यातील सर्वात मोठा दरवाजा होता. जो की मी मेन डोअरनं आता प्रवेश केलेला होता. त्या दरवाजाची उंची 21 फूट उंची आणि 14 फूट रुंद असलेला हा त्या दरवाजा होता की त्याचे नाव आहे दिल्ली दरवाजा असे म्हणण्यात येत होते त्याला. वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दिल्ली दरवाजाच्या बाजूला असलेला दरवाजा या छोट्या दरवाजातून नगराकडे जाण्याचा मार्ग होता. तर बघू शकता, या झाडाला फणस पण खूप सुंदर असे लागले होते आणि हा बघू शकता, इथून हे बाण वगैरे मारण्यासाठी केलेलं होतं. आणि वरून तुम्हाला हा पलीकडचा दाखवते मी. हा होता तो नाना वाडा होता पलीकडचा. तर बघू शकता तुम्ही, आणि याचे काम पण खूप सुंदर आहे. पहिल्या काळातील खरंच काम खूप सुंदर आहे. तर बघू शकता तुम्ही, हे असं याचं काम होतं पूर्ण असं. आणि खाली होती ती पुणे सिटी होती पूर्ण. खूप छान वाटत होतं इथं आल्यानंतर. तर खरंच खूप सुंदर असं याचं काम होतं. झाडे वगैरे तर खूप सुंदर आणि गारगार सावली तर खूप छान वाटत होतं ह्या वाड्यामध्ये आल्यानंतर. खरंच तुम्ही सुद्धा या वाड्यामध्ये येऊन जावा एकदा. 21 फूट उंच आणि 14 फूट रुंद असलेला दिल्ली दरवाजा. तर इकडे झेंडा तर फडकत होता. खरंच मराठा दौलतशाहीची शान असलेला अटकेपार झेंडा फडकणाऱ्या कराबदार सरदारांचा पराक्रम वारसा लाभलेला शनिवार वाडा पुण्यातील शनिवार पेठेत आहे. तर बघू शकता तुम्ही, याचं काम तर खूप सुंदर आहे. आणि पायऱ्या तर पूर्ण अशा दगडी बांधकाम होतं पहिलं. तर खूप छान असं दगडी बांधकाम होतं.
तर इथे हे दिवे लावण्यासाठी म्हणजे लाईट दिवे लावण्यासाठी असे हे लॅम्प होते. खूप छान असं हे होतं. पहिल्या काळातील साखळे वगैरे पण खूप छान असं होतं याचं काम. तर बघू शकता तुम्ही. इकडे पुढं होता तो म्हणजे नारायण दरवाजा. हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असलेला याला जांभू दरवाजा असे सुद्धा म्हणतात. तर हा होता नारायण दरवाजा. इकडून हा बघू शकता. हा सुद्धा दरवाजा खूप सुंदर होता आणि याची कडी बघू शकता तुम्ही. खरंच कडी ही 5-6 किलोची तर कडी असू शकते. खरंच खूप छान अशी ह्याची कडी होती आणि हे दरवाजे खूप स्ट्रॉंग आणि खूप छान होते हे दरवाजे. आणि पुढे आम्ही गेलो होतो. इथे होता पाणी पिण्यासाठी हौद बांधण्यात आलेला होता. तर त्या हौदाकडे गेलेलो होतो. तर चला पुढे तुम्हाला मी तो हौद दाखवते. तर हा होता, इकडे होता तो हौद. त्यांना पाणी पिण्यासाठी बांधलेला होता पहिला हौद. तर हे हौदाचे काम केलेलं होतं आणि इथं होतं ते हे घोडे बांधण्यासाठी ठेवलेली जागा होती. इथं यामध्ये ते घोडे वगैरे बांधत होते. घोडे बांधण्याची पण जागा खूप छान होती. घोड्यांची जागा होती. तर बघू शकता इथे पुढे काय काय आहे ते. शनिवार वाड्यातील ही एकमेव वस्तू आहे की ही जागा आहे की अशी भक्कम खूप आजपर्यंत खूप छान आणि भक्कम आहे. हा नगरखाना पाहिल्यानंतर खूप छान वाटत होतं. खरंच खूप छान आहे शनिवार वाडा. तुम्ही सुद्धा एकदा नक्की येऊन जा. तर बघा ही आहे शनिवार वाड्यातील नगरखाना. तर खूप छान वाटत होतं तिथे आल्यानंतर. तर तुम्ही याचं काम बघू शकता. खूप सुंदर असं याचं काम होतं. खूप भक्कम असं याचं काम होतं. तर खरंच तुम्ही सुद्धा एकदा नक्की येऊन जा. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद सर्वांना.